गाढवासारखं चरा पण एकादश दरा. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पोटोबाच्या आधी विठोबाची तयारी चालू होती. आज देवांशचे पप्पा आणि देवांश पूजा करायला बसले होते आणि पांडुरंगाला तुळस वाहण्यासाठी मी इथं तुळस तोडत होते. तुळशीची पूजा किंवा पाणी टाकलं नव्हतं, फक्त तुळस तोडून आणली आणि देवाला वाहिली, म्हणजे चांगलं असतं म्हणतात आज वाहिलेली. त्यानंतर पोटोबाची तयारी सुरू झाली. आधी तर चहा पिलोत. आम्हा तिघांना बसून चहा प्यायला खूप आवडतं, म्हणजे फॅमिली टाईम असतो आहे की नाही. त्यानंतर फराळाची तयारी करत होते. आता खिचडीच करायची होती, कारण आहो आणि देवांश बोलले की नको आज वडे वगैरे काही करू नको, फक्त खिचडी कर. त्यानंतर आहे ना, जे तळणीचे पदार्थ असतात उन्हाळ्यामध्ये केलेले ते आजच्या दिवशी बाहेर निघतात आणि सगळेजण आपण ते तळत असतो. कुणी कुणी आज काय काय बनवलंय एकादशीसाठी नक्की कमेंट करून सांगा बरं का. त्यानंतर इकडे खिचडी बनवायला घेतली होती. बटाटा जरासा जास्तच शिजला होता, त्याच्यामुळे थोडासा गाळ झाल्यासारखा दिसतोय. तिथून पुढे खिचडी बनवली. असं काहीतरी ताट घेऊन आम्ही मस्त अशी फराळ केली. खरं तर ना, साबुदाणा खिचडीपेक्षा गावाकडे जी भकरीची भाकर आणि भाजी बनवतात ना बटाट्याची, ती एक नंबर लागते. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.